नमस्कार. महा 83 डेली न्यूजच्या वतीने आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. OTTच्या माध्यमातून दाखवण्यात येणाऱ्या अश्लील वेबसिरीज बंद करा, अन्यथा खळखट्याक. ठाणे शहर पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची नेटफ्लिक्स व इतर OTT प्लॅटफॉर्म असलेल्या सर्व वाहिन्यांना धमकी. प्लॅटफॉर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की OTT प्लॅटफॉर्मवर आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीने अश्लीलता पसरवली जाते याच्या विरोधात आमची ही आजची पत्रकार परिषद आहे. आत्ताच्या घडीला OTT प्लॅटफॉर्मवर कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मला जा, नेटफ्लिक्सला जा, बालाजीला जा, तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट कळेल की तुम्ही फॅमिलीसोबत कुठली सिरियल पण बघू शकत नाही, कुठलं मूवी पण बघू शकत नाही. आता एक CA टॉपर नावाची एक मूवी आली आहे नेटफ्लिक्सला. एवढी वाईट मूवी आली आहे की त्यात मुलं आईवडिलांच्या बाबतीत डिस्कस करतात. तो मला असं वाटतं की हा आपला कल्चर नाही आहे. तुम्ही आज OTT प्लॅटफॉर्मला गेलात तर सासऱ्याचा अफेअर सुनेबरोबर, वहिनीचा अफेअर दिराबरोबर, आईचा अफेअर मुलाबरोबर, कुठल्याही प्रकारची अश्लीलता दाखवली जाते आणि ती आपली भारतीय संस्कृती नाही आहे. म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की जसे मूवीज येतात आणि त्याला एक सेन्सॉर असतो, त्यात दारूची ॲड नसते, सिगरेट जर पिताना दाखवली गेली तर लगेच बातमी येते. सो मला वाटतं जर सिगरेट पिल्याच्या नंतर सिगरेट हानिकारक आहे अशी जर बातमी येत असेल तर OTTवर एवढी घाणेरडेपणा काय दाखवते आम्हाला. बालाजी टेलिफिल्म जे आहे जितेंद्रचं, जितेंद्रसारखा माणूस, त्यांची मुलगी एवढ्या वाईटरित्या तिच्या त्या ह्याच्यावर सिरियल येतात. मला असं वाटतं ह्याच्या विरोधात कोणी बोलणार आहे की नाही. आज मागच्या 5 महिन्यामध्ये आपल्याकडे 252 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. हे येतं कुठून? मी काल सरस्वती शाळेमध्ये गेलो होतो, त्यावेळेला तिथल्या पॅरेंट लोकांशी बोलत होतो. ते म्हणाले की आम्ही आमच्या मुलांसोबत कुठलाच पिक्चर बघू शकत नाही, कारण एका चांगल्या सीन नंतर पुढे काय येणार आहे हे कोणालाच माहीत नाही. रिमोट हातात घेऊन बसावा लागतो, अशी वाईट परिस्थिती आहे. सो मला असं वाटतं की हे आमची भारतीय संस्कृती नाही. या सगळ्याला भारत सरकारने सेन्सॉर आणायला पाहिजे आणि सेन्सॉर आणून हे अश्लीलता पसरवणारे जे घाणेरडे डायरेक्टर्स आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. जर त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकार असमर्थ असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नेटफ्लिक्सचं ऑफिस असेल, बालाजीचं ऑफिस असेल, Amazon प्राईमचं ऑफिस असेल, या सगळ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल. ही आमची त्यांना ताकीद आहे, कारण ही जनभावना आहे. उद्या भविष्यात अशी एक वेळ येईल की लोक मोर्चे काढतील OTT प्लॅटफॉर्म बंद करण्याच्या बाबतीमध्ये. म्हणून आई वडील मोर्चे काढतील. ड्रग्ज दाखवलं जातं, दारू दाखवली जाते, काय घाणेरड्यातले घाणेरडे सीन दाखवले जातात, शिव्या घाणेरड्या दाखवल्या जातात, मारामारी दाखवली जाते, काही दाखवलं जातं. अहो, शोलेमध्ये पण मारामारी होती, पण ती लोकांना बघायला आनंद वाटत होता. ती मारामारी बघताना ह्यांच्या मारामारी असतात. अनेक चांगले प्रेमाचे पण पिक्चर आले या देशामध्ये, ते सुपर डुपर हिट झाले, म्हणजे 100 आठवडे राहिले. आणि हे काय? सो आम्हाला बघायचं आहे, पण आम्हाला काहीतरी चांगलं बघायचं आहे, आम्हाला हे बघायचं नाही आहे. आणि जर हे तुम्ही आम्हाला बळजबरी दाखवणार असाल तर आमचा विरोध हा तुम्हाला असेल. आताच्या घडीला त्यांचं असं आहे की एक स्क्रीन 3 लोक पाहू शकतात, बरोबर आहे. लहान मुलं मोबाईलमध्ये पण बघतात हो, स्क्रीन शेअर करून घेऊन. म्हणजे त्यासाठी आईवडिलांच्या बाजूला बसलं पाहिजे अशी काही गरज नाही आहे. सो या सगळ्यावर बंदी यावी, सेन्सॉर यावा, आणि ही आमची मागणी आहे. आणि नाही झालं तर या सगळ्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालकांचा मोर्चा काढेल, एवढं नक्की. दादा, ह्या सगळ्या गोष्टी विकृतीकडे सगळं देश चालतं वाटतंय. आत्ता ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, मागच्या काही दिवसात घडतात, त्या विकृतीच्याच गोष्टी आहेत ना. या गोष्टी येतात कुठून? या अशाच ठिकाणाहून या गोष्टी येतात. आणि हे जर थांबलं नाही ना तर अजून विचित्र होईल. तुम्ही जर आत्ताच्या घडीला फेसबुकला गेलात किंवा इन्स्टाला गेलात तर लहान मुली काही घाणेरड्या रील्स बनवतात, तुम्ही बघितलेत का? शिव्या, अश्लीलता, कसले पण फोटो टाकतात, कोणाचाच कोणावर लक्ष नाही आहे, काहीही टाकतात. म्हणजे एक लहान एवढीशी मुलगी दुसऱ्या लहान मुलीला घाणेरड्या शिव्या देतात आणि त्याला व्ह्यूअर्स किती? तर 10 लाख. त्याला लाईक्स किती? तर 47,000.
काय दाखवलं जात आहे, काय पाहिलं जात आहे आणि आपल्याला काय आवडतं आहे. खरं तर आपली आवड बदलली की काय असा मला प्रश्न आहे. जर शिव्या देण्याच्या व्हिडिओला जर 47,000 लाईक्स येणार असतील तर मला वाटतं आपली आवड बदलली आहे. आणि एखादी मुलगी गोल्ड मेडल घेऊन येते, एखादी मुलगी कल्चरल उत्तम काहीतरी केलेलं असतं, तिच्या फेसबुक पेजला जर तुम्ही गेलात तर 40 लाईक मुश्किलने मिळत नाहीत. मग मुलं ही विचार करतात मी हे बनवू की ते बनवू, तर ते बनवतात ज्याला सगळ्यात जास्त लाईक्स आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भारतीय संस्कृतीची वाट लावत आहेत, आपल्या मुलांची माती खराब करत आहेत आणि हे सगळं थांबलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक पाऊल पुढे आहे. खासदारांना तुम्ही पत्र लिहिलेलं? आम्ही महाराष्ट्रातल्या 48च्या 48 खासदारांना पत्र लिहिलेलं आहे आणि संसदेत हा विषय घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. सर्वच खासदारांना आम्ही भेटणार पण आहोत आणि त्यांच्यासोबत आम्ही त्यांना हे पत्र कुरिअर देखील केलेलं आहे. मला अपेक्षित आहेत की यातले एक काही खासदार तरी या पालक म्हणून हा विषय संसदेत उठवतील आणि या सगळ्यांवर बंदी घालण्यासाठी त्यांचं एक पाऊल पुढे असेल. बघा, आम्ही रस्त्यावर भांडू शकतो, आतमध्ये यात लोकांना भांडायचं आहे. जर त्यांच्यामधली आई वडीलपणा जर जिवंत असेल तर नक्कीच हा विषय संसदेत घेतील अशी आम्हाला खात्री आहे.